काय झालं? काऊन झोपली? काही नाही हो, लयच पोट दुखायला काम करू. पोट दुखायला? हा, मरणाचं फराळाचं केलं असेल काल आणि पोट दुखणार नाही तर काय? तुला म्हणलं होतं उपास धरू नको आणि धरला तर जरासा फराळाचं कर. तू आपली बकर बकर खात बसली असशील, पोट दुखणार नाही तर काय होईल मग? बकर बकर कुठं खाल्लं माय, जरा शिस्त उसळ खाल्ली पायट पायट. फक्त उसळच खाल्ली का? बाकी काय नाही खाल्लं का? हो ना हो, सकाळी उठल्यावर थोडीशी उसळच खाल्ली आणि मग चहा पिला आणि त्याच्यानंतर जराशी केळं खाल्ले. बाकी काय खाल्लं? म्हणजे हुसळ आणि त्याच्यानंतर केळं खाल्ले, मग पुन्हा काहीच नाही खाल्लं? माय नाही ना, 9 वाजता जराशी भगर खाल्ली होती. बाकी नुसतं मग ते 9 भगरच खाल्ली, बाकी काय नाही खाल्लं. बरं बरं बरं, म्हणजे हुसळ केळं आणि भगर बस तेवढंच खाल्लं. तेवढ्यावर तो समजा दिवस काढला समजा. तुम्ही ती पेंट खजूर आणली होती ना, ती बी खाल्ली जराशी. मी पेंट खजूर जरासा दिवसभर दम निघते जरासा. वा वा वा, तुमचा उपास. हा, आणि ते साबुदाण्याचे वडे केलते ना 12 वाजता, ते कोणासाठी केलते? ते तुमच्यासाठीच केलते, पण 4-5 खाऊन पाहिले. मला कसे झाले, काय मीठ कसं झालं, काय झालं. बरं तुम्ही मग हे करा, माझं जरासं लय पोट दुखायला, जराशी गोळी ते मेडिकल घेऊन या बरं. जा बरं. जातो जातो. डॉक्टरला काय म्हणू? उपास झाल्यामुळे पोट दुखायलं का लय खाल्ल्यामुळे पोट दुखायलं? बाई त्या रताळाने दुखत असेल पोट. हा, तुम्हाला म्हणलं होतं ते रताळा आणू नका, त्या रताळाच पोट दुखायला बहुतेक. डॉक्टर सांगा रताळाने पोट दुखायला म्हणा. घ्या आणून, तो पोट आहे का मोठे व? रताळा बी खाल्ले का? वा 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 वा, म्हणजे केळं खाल्ले, हुसळ खाल्ली, साबुदाण्याचे वडे खाल्ले, भगर खाल्ली आणि रताळ खाल्ले. हा, तो आता चांगला कडक उपास झाला मग कालचा. मा उपास कडकच असते म्हणलं, निराहार. हा, मी काही असं तसं उपास धरत नाही. वा 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 वा, तुमचा निराहार उपास. आणि मग फराळाचं करून उपास कसा म्हणतात, कोणता म्हणतात मग त्याने? मी इतकं फराळाचं करून जर निराहार आहे तर फराळाचं करून कसा उपास असते? नाही तर बाई ते आलू न पोट दुखत असेल. संध्याकाळी जरासा झोपताना मी प्लेटचा आलूचा शिरा खाल्ला होता. आव तो पोट का गोदाम आहे? नसत्या चौकशा कोण नका राहिले पोट दुखायला. पटकन गोळी घेऊन जा बरं, जरास काय खाऊन गोळी घ्यायला लागेल. आता अजून काय खातं माय मावले? बस झालं ना, तेवढंच खाल्ल्यानं पोट दुखायला. तू थांब, मी गोळी आणतो.